राम राम मंडळी, येत्या 9 तारखेला म्हणजे परवाच किंवा भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान नागठाणे इथं भरलं गेलंय. ज्या मैदानाला छत्रपती केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे मैदान आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर. आणि आपल्याकडे प्रथा असते की दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटलं जातं. त्याच्यामुळेच या मैदानामध्ये पहिल्या क्रमांकाला 1.5 तोळं सोनं, दुसऱ्या क्रमांकाला 1 तोळं सोनं आणि याच अनुषंगानं बाकी सुद्धा बक्षीस आहे ती. म्हणजे नक्कीच ही सोन्याची लूट करण्यासाठी चांगली चांगली मातबर बैल 100 आणि 1% मैदानामध्ये हजेरी लावणार. ती बी चांगल्या पायऱ्यात आणि गटाला असेल, सेमीफायनलला असेल, फायनलला सुद्धा एक से बडकर एक लढती आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनुभवता येणार आहेत मित्रांनो. मग मित्रांनो, तुमचा एकच प्रश्न असतो नेहमीसारखाच की मग खेळ पायऱ्यांचा काय सांगतो. खऱ्या अर्थानं खेळ पायऱ्यांचा आता उलगडतच नाही व्यवस्थित. पहिलं काय असायचं मित्रांनो की महिना 2 महिने एका पायऱ्यातच बैल पळायची, पण आता तसं शक्यतो बघायला मिळत नाही. प्रत्येक मैदानामध्ये पल्ला बघून, तिथलं सिच्युएशन बघून पायरा बदलला जातो. कधी कधी तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पायरा कळत नाही. आणि खऱ्या अर्थानं मागच्या माडा केसरीच्या मैदानामध्ये आपण जेव्हा खेळ पायऱ्यांचा व्हिडिओ टाकला होता, तो व्हिडिओ सपशेल गांडला होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणजे आमची जी गुप्तचर यंत्रणा आहे, जी पैरं सांगती, ती यंत्रणा टोटली फेल गेली होती आणि आमचं पैरं सगळंच म्हणजे बिथरलेलं. आणि आताही असंच काय झालं तर सांगू शकत नाही, कारण काय आहे की खेळ पायऱ्याचा लवकर उलगडणच झाला. या हरकत नाही मित्रांनो, पण आपलं सांगणं कर्तव्य आहे, त्यासाठीच हा अट्टाहास खऱ्या अर्थानं. पण जो पायरा कन्फर्म आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील आवडती लाडकी हिंद केसरी जोडी, ती म्हणजे सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर द बॉस, ही जोडी एकत्र पळणार आहे. आणि खूप जणांची इच्छा आहे की नुसती ही जोडी एकत्र पळू नये, तर त्या गाडीवर दिलीप ड्रायव्हरच असावं. म्हणजे एकेकाळ हे त्रिकूट लय गाजलेलं होतं, म्हणजे भारत, सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर. आणि त्या त्रिकुटानं या संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं एक वर्चस्व राखलं होतं. अशी ही त्रिकूट पुन्हा एकदा नव्यानं बघायला मिळावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे भारत आणि सुंदर तर 100% पायऱ्यात हायती. त्यामुळे नक्कीच ते चांगल्या पद्धतीने लढतील, कारण भारत मागच्या 2 मैदानापासून जबरदस्त फॉर्ममध्ये, म्हणजे मागच्याच झालेल्या विंगच्या मैदानामध्ये रायना संगती धावून त्यानं 1 नंबर केला आणि 1 नंबर गाडी पळाली. आणि सुंदर द बॉस कुठल्या म्हणजे गॅपनच मैदानात येतो, पण अगदी गॅप सोडूनच अंतर घेऊन निकाल घेतो असं म्हणलं तरी वावगं ठरणार. त्यामुळे भारत आणि सुंदर चांगल्या पद्धतीनेच पळतील. आणि नक्कीच दिलीप ड्रायव्हर जर त्याच्यावरती असली तर मग तर काय मजाच येणार आहे राव. हरकत नाही मित्रांनो. त्यानंतर आपण बोलूया दुसरं जी सगळ्यांना आतुरता लागली असते ती म्हणजे पंचम हिंद केसरी सर्जाचा पायरा कुठला असेल. आता लोकांनी लय कमेंट टाकले त्या की बाबा सर्जाचा पायरा आहे 100% असणार आहे बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच, कारण ही सुद्धा महाराष्ट्रातील एक आवडती लाडकी आणि अपराजित जोडी आहे. जशी भारत आणि सुंदर अपराजित जोडी आहे, तसंच सर्जा आणि बाब्या ही सुद्धा अपराजित जोडी आहे की ज्यांना आजपर्यंत मैदानात कोणी मात देऊ शकलं नाही. ती जोडी सुद्धा एकत्र दिसू शकते असं म्हणलं जाते. नक्कीच ही जोडी जरी एकत्र असली तरी म्हणजे निकाल घेणार यात काय वाद नाही मित्रांनो, कारण ती जोडी पण तेवढ्या ताकदीनं पळती. पण हा पायरा फिक्स आहे का नाही हे अजूनपर्यंत काय तळ्यात माळ्यातच आहे. पण लय कमेंट पण त्याच पडल्या त्या की तो पायराच फिक्स आहे. लय जणांनी व्हिडिओ पण त्या संदर्भातच केल्या ती. त्यामुळं आपण पण तेच सांगतोय की सर्जन बाब्यास ही जोडी पळावी. तुमची काय इच्छा आहे ती पण कमेंट करून सांगा की सर्जन बाब्यावर कुठला पायरा असायला पाहिजे, का वेगळा असावा पाहिजे. त्यानंतर मित्रांनो मुद्द्याला हात घालूया, ज्यांना सगळ्यांना एक आतुरता लागलेली असते ती म्हणजे 9 महिंद केसरी बकासूरचा पायरा कोण असेल. लय जणांची इच्छा आहे, म्हणजे कमेंट अर्धे काय जण म्हणते ती गोडचा सर्जाच पाहिजे. पण एक कमेंट मला लय आवडल्या, काय भरपूरशा कमेंट होत्या ती म्हणजे की इथं सुद्धा महाराष्ट्राची लाडकी जोडीच पाहिजे, ती म्हणजे बकासूर आणि बालमा. म्हणजे संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या 2 बैलांनी एकत्र जेव्हा आले चांगल्या पद्धतीनेच पळाले, म्हणजे मागच्या अंगापूरच्या मैदानामध्ये जरी त्यांना हार पत्करावी लागली असली की नाही तरी ती चिखलामुळे त्यांचा तास पलटीही झालेला नाही, तर नक्कीच तिथं सुद्धा त्यांनी निकालच घेतला असता, यात काय वाद नाही मित्रांनो. अशीच ही एका राशीची 2 बैल बकासूर आणि बालमा एकत्र पळावं असं लोकांची लई इच्छा आहे. पण काय जण म्हणतंय की गोडचा सर्जाच त्याच्याबरोबर असणार आणि फिक्सच असणार आहे पायरा असं म्हणलं जाते, त्यांचं मत आहे. मला काय अंदाज नाही, पण एवढं मला पण मनापासून वाटतं की बकासूर आणि बालमा पळावं एकत्र म्हणजे मजा येईल. कारण चांगल्या अशा मातबर जोड्या एकत्र दिसल्या का नाही एकदमच काम 1 नंबर होणार आहे. त्यानंतर मित्रांनो असं म्हटलं जातं की घरणिकीचा राजा जो बरेच दिवस झालं गॅपवर आहे, तो बहुतेक या मैदानामध्ये दिसू शकतो. कारण ह्याच्या आधी जेव्हा नागठाण्याचं एक मैदान झालेलं त्यामध्ये नागठाण्याच्या मैदानामध्ये त्यांनी हा किताब म्हणजे घरणिकीचा राजा आणि मला वाटतं जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर होता आणि जबराट गाडी पळाली, तिथं त्यांनी निकाल घेतला. फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान ते मैदान होतं. त्यामुळे घरणिकीचा राजाला ते नागठाण्याचं मैदान जबराट सूट होतं आणि तिथं जेव्हा आलाय तिथं गुलालच घेऊन गेलाय. असा घरणिकीचा राजा या मैदानामध्ये येऊ शकतो असं म्हटलं जातं. आणि जर तो या मैदानामध्ये आला तर चांगला पायरा असणार आहे, तो म्हणजे माहिब्या. म्हणजे एकेकाळचा चांगला मातबर बैल जो मागच्या 1-2 मैदानापासून चांगल्या प्रकारे पळतोय, असा माहिब्या आणि घरणिकीचा राजा बघायला मिळू शकतो असा अंदाज आहे. त्यानंतर मित्रांनो
पिस्टन 22-11 म्हणजे मागच्या माडा केसरीच्या मैदानात सुद्धा बघितलं होतं की जबराट गाडी पळालेली पिस्टन 22-11ची तीच पिस्टन 22-11 ह्यावेळी आपल्याला कॉकटेल संगती दिसू शकतो असा एक अंदाज वर्तवला जातोय. म्हणजे आतापर्यंत कळालेले पैरे हेच होते की कॉकटेल आणि पिस्टन दिसू शकतात, घरणिकीचा राजा आणि महिबे दिसू शकतात, भारत सुंदर तर काय फिक्सच आहे, बकासूर आणि गोटचा सर्जा दिसू शकतात. पण आमचं मत आहे की बलमा असावा. त्यानंतर मित्रांनो मग म्हणतात की बलमा खोतं, बलमावर रायफल 81-81 असं म्हटलं जातंय. आता ही खेळ पायऱ्यांचा म्हणजे विचित्रच होत चाललाय. त्यानंतर रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा, त्याच्यासोबत बब्या असं म्हणजे बोललं जातंय. आता काय होतंय काय नाही हे सांगू शकत नाही. पण लखन वगैरे अशी चांगली चांगली मातब्बर बैलं या मैदानात येतील आणि लढती होणार म्हणजे होणारच नक्कीच. मित्रांनो पण तुमची काय अपेक्षा आहे? तुमच्या सुद्धा इच्छा मांडावं. पण तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर मात्र नक्कीच मिळणार. फक्त एवढंच करा, कमेंट करताना मस्त कमेंट करा, एकदम झापूक-झुपूक आणि सूरज चव्हाणला सुद्धा शुभेच्छा द्या राव. आपला एक म्हणजे एक म्हणतात ना, एक उगवता तारा आज सूरज म्हणजे अंधारात होता इतके दिवस, तो आज उजेडात आला आणि बिग बॉसचा विनर झालाय. त्याला सुद्धा मनापासून शुभेच्छा. राम राम.